सर्वांना जय जितेंद्र. माझे नाव नीरज पंकज शेट्टी. माझ्या भाषणाचे नाव आहे पाठशाळा. आपण जैन किंवा जन्माला आलो म्हणजे आपण जैन नाही. जर आपल्याला लोकमंत्राचा सारच माहीत नसेल तर आपण जैन कसे? जर आपल्याला खरे देवशास्त्र गुरुची महत्त्वच माहीत नसेल तर आपण जैन कसे? जर आपल्याला संवेदनाचे महत्त्वच माहीत नसेल तर आपण जैन कसे? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला रोज पाठशाळेला जायला पाहिजे. भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावर चालायला पाहिजे. आई वडील सांगते ते ऐकायला पाहिजे. दान धर्म केले पाहिजे. खरे काय खोटे काय समजून घेतले पाहिजे. आपण लाखो करोडो रुपये खर्च करून मोठमोठी मंदिरे बांधतो. धाम पडे भगवंतांचं विराजमान करतो, पण आपण मंदिराला जात नाही. जैन धर्म समजूनच घेत नाही तर मंदिराचा उपयोग तरी काय? त्यामुळे आपल्याला रोज पाठशाळेला जायला पाहिजे. मी रोज पाठशाळेला जातो. आमचे शिक्षक आम्हाला जैन गाणी म्हणून घेतात, जैन कथा सांगतात, दर्शन पाठ म्हणून घेतात. यामुळे आपल्याला रोज पाठशाळेला जायला पाहिजे. आई वडील सांगितले ऐकायला पाहिजे. जर आपल्याला भगवंत बनायचे असेल तर या संसारात चार गतीचे दुःख का भोगायचे? त्यामुळे आपल्याला रोज पाठशाळेला जायला गरजेचे आहे. शेवटी एवढंच म्हणतो, माँ मुझे धर्म की पुस्तक दे दो, मैं पाठशाला जाऊं, सब जीवों की दया पाकर सच्चा जीवन जिऊं. विश्वास दिखलाओ, श्रद्धा समर्पण तुम चरणों में दे आओ.